आणि 75% भौतिक प्रगती त्याची आपण केलेली आहे। मोजे कोराडी येथे खासगीकरणांतर्गत वाहतूक नगर विकसित करण्याकरता त्या ठिकाणी 24 हेक्टर जमीन ही देखील आपण दिली आहे। डीपीआर साठी फोर्ट्रेस फायनान्शियल सर्व्हिसेस यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात मराठवाड्याच्या भागामध्ये आपण रस्त्यांच्या संदर्भातली घोषणा केली होती। एकतर त्यावेळेस आपण विनंती करून माननीय गडकरी साहेबांनी देखील राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयाचे रस्ते दिले होते। त्याचा स्वतंत्रपणे कागद मी वितरित करणार आहे। आणि त्यासोबत त्यावेळेस घोषित केल्याप्रमाणे राज्य सरकारने एशियाई बँकेच्या माध्यमातून 1967 कोटी रुपयाची कामं सुरू केली। नाबार्डच्या माध्यमातून 395 कामं घोषित केली होती, त्यातली 136 कामं आतापर्यंत पूर्ण झाली आहेत आणि बाकीची कामं पूर्ण होत आहेत। हायब्रिड एन्युटीच्या 29 पॅकेजची जवळपास 6,351 कोटी रुपयाची कामं ही आता अंतिम टप्प्यामध्ये आहे। राज्य महामार्गामध्ये 7,383 कोटीची कामं आपण त्या बैठकीनंतर केलेली आहेत। जिल्हा व राज्य महामार्गामध्ये 9,386 कोटी रुपयाची कामं आपण केलेली आहेत आणि केंद्रीय मार्गामध्ये 2,000 कोटी रुपयाची कामं ही आपण त्या ठिकाणी केलेली आहेत। त्यासोबत सोलापूर छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग ज्याची आपण घोषणा केली होती मार्च 19 मध्येच तो त्यावेळी आपण पूर्ण केलेला आहे। त्यासोबत एनएचच्या अंतर्गत जवळपास आता त्यावेळेस घोषित केल्याप्रमाणे माननीय गडकरी साहेबांनी 34,338 कोटी रुपयाची कामं ही त्या ठिकाणी मंजूर केली। त्यातली काही कामं पूर्ण झाली आहेत आणि काही कामं प्रगतीपथावर आहे। म्हैसमाळ सुलीभंजन वेरूळ खुलताबाद हा आराखडा आपण त्या ठिकाणी घोषित केल्याप्रमाणे मंजूर केला, त्याला आता या बजेटमध्ये देखील पैसे दिले आहेत। श्री क्षेत्र माहूर विकास आराखडा त्याला देखील आपण 216 कोटी रुपयाच्या आराखड्याला घोषित केल्याप्रमाणे मान्यता जी आहे ती दिलेली आहे। यासोबत माजलगाव बीड आणि कृष्णूर नांदेड येथे टेक्सटाईल पार्कची घोषणा आपण केली होती। माजलगावमध्ये 100 एकर भूखंड आरक्षित करून 12 भूखंड हे टेक्सटाईल आणि 31 भूखंड इतर उद्योगांना वितरित करण्यात आलेले आहेत। आता 57 भूखंड अजून त्या ठिकाणी उपलब्ध आहेत। कृष्णूरमध्ये देखील 495 हेक्टर क्षेत्र आपण आरक्षित केलेलं आहे। डीएमआयसीच्या संदर्भात आपण घोषणा केली होती, त्यात शेंद्राव बिडकीन 10,000 एकर संपादन झालेलं आहे। शेंद्रा येथील 2,000 एकर व बिडकीन येथील 1024 एकरावर पंचतारांकित पायाभूत सुविधा निर्माण झालेल्या आहेत। आतापर्यंत 205 उद्योग त्या ठिकाणी आलेले आहेत आणि एमएसएमई क्षेत्रात ऑरिक सिटी येथे 118 भूखंड वितरित केले आहेत। 5,567 कोटीची गुंतवणूक झाली आहे। 10,000 रोजगार त्या ठिकाणी निर्मित झालेले आहेत। या व्यतिरिक्त अविकसित भागात आपण काही क्लस्टरची घोषणा केली होती। असे 15 कृषी क्लस्टर आपण मंजूर केले आहेत। 5 त्यातले कार्यान्वित देखील झालेले आहेत। 10चे डीपीआर मान्य केलेले आहेत आणि एकूण 106 प्रकल्पांना अंतिम मान्यता ही आपण दिलेली आहे। त्यामुळे त्यासोबत पश्चिम वाहिनीच्या नद्यांद्वारे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याच्या संदर्भात आपण घोषणा केली होती, त्याची कारवाई देखील आपण पुढे केली आहे। त्या संदर्भातली घोषणा देखील माननीय मुख्यमंत्री हे या ठिकाणी करणार आहेत। एकूणच जे लोक हा प्रश्न विचारत होते की अशा प्रकारची तुम्ही बैठक घेतली त्याचं काय झालं, त्याचं संपूर्ण विश्लेषण या ठिकाणी मी दिलेलं आहे आणि जवळपास घोषित केलेल्या सर्व बाबींवर या ठिकाणी अतिशय प्रगती त्या ठिकाणी झालेली आहे। कारवाई अनेक प्रकरणात पूर्ण झालेली आहे आणि म्हणूनच ज्यावेळेस आपण मराठवाड्यामध्ये अशा प्रकारची बैठक घेतो त्यास अपेक्षा हीच असते की मराठवाड्यातल्या विषयांना प्राधान्य मिळालं पाहिजे। तसं प्राधान्य मिळालेलं आहे। आजही या बैठकीमध्ये खूप महत्त्वाच्या विषयांवर या ठिकाणी चर्चा झालेली आहे। माननीय मुख्यमंत्री हे त्या संदर्भातल्या घोषणा आजच्या बैठकीत काय झालं या संदर्भातल्या घोषणा निश्चितपणे करतील।